नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो वेलकम बॅक ऑल द स्टुडंट्स टू माय चॅनल मस्के सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे हा इयत्ता 10वीच्या स्टेट बोर्ड इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांच्यासाठी मी जो मागच्या परीक्षेचा जो पेपर आहे बोर्डाचा, म्हणजे 2024-25चा पेपरचं या ठिकाणी आदर्श सोल्युशन या आजच्या व्हिडिओमध्ये या वर्षी 10वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी या ठिकाणी सादर केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंग्रजीमध्ये 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर हमखास हा पेपर पॅटर्न तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे, बरोबर. आणि या ठिकाणी जो आपण मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जो इयत्ता 10वीचा थर्ड लँग्वेज इंग्रजीचा जो पेपर झाला, त्या पेपरचं एक आदर्श सोल्युशन की ज्याचं जर तुम्ही अनुकरण केलं तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण या ठिकाणी मिळणार आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला ह्या उजव्या बाजूला म्हणजे इकडच्या बाजूला प्रश्नपत्रिका दिलेली आहे 10वी बोर्डाची 2024-25ची, आणि इकडच्या बाजूला तिचं आदर्श सोल्युशन अशा प्रकारे मी दिलेलं आहे. तर आता सध्या माझ्या मते दिपोळी जवळ येत आहे आणि तुमचा प्रथम सत्राचा पेपर पुढच्या काही दिवसात येईलच. तर त्या प्रथम सत्राचा पेपरसुद्धा अगदी तुम्हाला ह्याच पॅटर्नप्रमाणे देऊन 90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण निश्चितच मिळवायचे आहेत. चला तर मग आजच्या आपल्या या सोल्युशनला, एक आयडियल सोल्युशनला या ठिकाणी आपण सुरुवात करूया, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा पाहतो मी या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रत्येक सेक्शनला अशा प्रकारे हे टायटल दिलेलं आहे. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, क्वेश्चन 1 ए डू एज डिरेक्टर, पुन्हा प्रश्नाचं टायटल, त्याच्यामध्ये 1 कम्प्लीट द वर्ड्स, तुम्ही पाहू शकता कम्प्लीट द वर्ड्स शॉर्टकटमध्ये या ठिकाणी टायटल, आणि पुन्हा 1 2 3 4 ब्रेव टीच बॉक्सर फेथ. या ठिकाणी तुम्ही जो वर्ड लेटर फिलअप करता त्याला अशा प्रकारे हलकंसं अंडरलाईन करायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नवीन प्रश्न या ठिकाणी आपल्याला प्रत्येक नवीन पेजवरती सुरुवात करावायचा आहे, आणि प्रत्येक प्रश्नानंतर जर तुमच्याकडे जर वेळ असेल पुरेसा सोल्युशन झाल्यानंतर पूर्ण पेपर, तर तुम्हाला अशा प्रकारे एक एक्स्ट्रा लाईन मारून तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, तर 2 प्रश्नाचं सेपरेशन या ठिकाणी दाखवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर. अदरवाईज यू कॅन जस्ट लिव्ह द स्पेस विदाउट गिविंग अ लाईन. मग जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, नुसत्या एका लाईनचा हा स्पेस सोडायचा, लाईन वगैरे मारून आपला वेळ घालवायचा नाही. तर पुन्हा दुसऱ्या प्रश्नाकडे, अल्फाबेटिकल ऑर्डर, टायटल काय दिले या ठिकाणी, अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा कुठं इकडच्या जसे तुमची उत्तरपत्रिकेचा फॉर्मॅट आहे तशाच या ठिकाणी हा फॉर्मॅट आहे. इकडे प्रश्न, उपप्रश्न आणि छोटे बेट या ठिकाणी मी मध्ये लिहिलेले आहेत, काळजीपूर्वक पाहून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर 1 2 अट्रॅक्टिव्ह, बोनाफायर, ऑप्टिमिस्टिक, रूमर, पॅटर, पीपल, पॉकेट, पॉटर. पुढं क्वेश्चन 3 पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, पंक्च्युएशन असं टायटल. The bird replied, I am going to extinguish the fire. Punctuation mark number 1, number 2, number 3, number 4, number 5, number 6. म्हणजे आणि त्याच्यानंतर हाऊस दॅट, डबल युनिट कॉमा, डब्ल्यू कॅपिटल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. येथे ॲपॉस्ट्रॉफी, क्वेश्चन मार्क, युनिट कॉमा क्लोज, नथूस एन कॅपिटल या ठिकाणी फुल स्टॉप. म्हणजे असे 1 2 3 4 5 6 7 याच्यामध्ये 7 आणि म्हणजे 13 पंक्च्युएशन मार्क्स या ठिकाणी आहेत. पुढच्या प्रश्नाकडे, छोटे वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द वर्ड रेन वॉटर. 4 वर्ड्स तयार करायचे कमीत कमी 3 अक्षरी, जास्तीचे केले तरी काही बिघडणार नाही. जसं रेन वॉटर पासून रेन, वॉटर, एट, इयर, आर, टियर, विन, नियर अशा प्रकारे. पुढचा प्रश्न, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लँग्वेज स्टडीमधल्या सर्व प्रश्नांना आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. और मधला प्रश्न देखील एकही रिकामा किंवा शिल्लक ठेवायचा नाही, तुम्ही पाहू शकता. पुढं 5 रिलेटेड वर्ड्स इथे दिलेले आहे, गार्डन आणि ब्युटिफुल. गार्डन नाउन, ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह. याचा अर्थ उरलेल्या या 4 बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲडजेक्टिव्ह टाकायचे, बरोबर. जसं ब्युटिफुल झाल्यानंतर फेमस, वेल नोन,
अट्रॅक्टिव्ह, बिग. क्वेश्चन नंबर 6, वर्डचे नाही जी नाऊनचे आहे, शेवटच्या अक्षरापासून नवीन आपण या ठिकाणी 2 दिलेले आहेत बघा. टायगर, आर पासून रॅबिट, पुन्हा टी पासून टेम्पल, एल पासून एलिफंट, टी पासून पुन्हा टोमॅटो, पुन्हा तीच आर पासून रॅडिश, हँड, डॉग, गोट. अशा प्रकारे एक्स्ट्रा प्रश्न केला तरी आपल्याला काही एक बिघडणार नाही. फक्त जो तो आपापल्या वेळेच्या ॲडजस्टमेंट तर आपल्याला त्या ठिकाणी करावायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्वेश्चन 1A संपलेला आहे. आपण हे पेज लिव्ह केलेलं आहे पूर्णपणे आणि 1B एका नवीन पेजवरती या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. तर 1B मधला नंबर 1 काय, याच्यापैकी या दोन्हीपैकी ए किंवा बी या दोन्हीपैकी आपल्याला और एकच सॉल्व्ह करायचे. आपण या ठिकाणी दोन्ही सॉल्व्ह केलेले आहेत. ए मध्ये काय, इन्स्टेड ऑफ ए फ्रेज आपल्याला आपल्या वाक्यात वापरायचं आहे. मी या ठिकाणी 2 वाक्य केलेले आहेत आणि त्या फ्रेजला अशा प्रकारे अंडरलाईन केलेलं आहे. इन्स्टेड ऑफ मी माय फादर वेंट टू द मार्केट, द ऑफिसर हिमसेल्फ केम टू द प्रोग्राम इन्स्टेड ऑफ द मिनिस्टर. बी मध्ये या क्लॉजला एक्सपेंड करायचं. एक्सपेंड करताना फार मोठा विचार करायचा नाही, अगदी साधं सुद्धा फ्रेज पुढे आपल्याला ऍड करायचं. जसं माय अंकल फाउंड अ बेबी ॲट द साईड ऑफ द रोड, माय अंकल फाउंड अ बेबी अंडर द ब्रिज. त्यातलं नंबर 2 आहे. या 2 मधले आपल्याला कोणते 2 अटेम्प्ट करायचे, म्हणजे एकतर सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून नवीन शब्द तयार करायचे किंवा ते जे 2 शब्द आहेत त्यांना आपल्या शब्दामध्ये आपल्या वाक्यामध्ये यूज करायचं. जसं या ठिकाणी मी दोन्ही या ठिकाणी सॉल्व्ह केले आहेत. पॉसिबलचं इम्पॉसिबल, पॉसिबिलिटी आणि अपॉइंटचं अपॉइंटमेंट. आणि पुन्हा या प्रत्येकी 2-2 वाक्य केलं आहे. इट इज नॉट पॉसिबल फॉर, आणि हे वाक्य करताना हे जे आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे 2 शब्द आहेत त्यातलं पॉसिबल हे ॲडजेक्टिव्ह आहे, अपॉइंट हे वर्ब आहे. म्हणजे वाक्यामध्ये आपल्या वापरताना या शब्दांची जात बदलता कामा नये. समजा जर आपण वर्ब म्हणून वापरत असू तर निश्चितच आपण क्रियापदाचं रूप या ठिकाणी फॉर्म चेंज करू शकतो, म्हणजे V1, V2, V3, V4 वगैरे. पण वर्बचं नाऊन मात्र या ठिकाणी करू शकत नाही. झालं. अशा प्रकारे लँग्वेज स्टडी सेक्शन आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. आणि आता आपल्याला जायचे पुढच्या सेक्शनला, जे सेक्शन नंबर 2 आहे, जे टेक्स्च्युअल पॅसेज आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 20 मार्कासाठी 2 पॅसेजेस असणार आहेत, जे आपण पुन्हा एका नवीन स्वतंत्र पेजवरती सुरुवात करणार आहोत. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेज पाहू शकता. हा जो पॅसेज आहे तो आपल्या भोली या लेसनमधला आहे, ज्याची बिगिनिंग आणि एंडिंग तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करा. किंवा तुम्हाला 2024-25चा 10वीचा जो बोर्डाचा पेपर आहे तो पेपर मिळाला तरी तो चालेल. A1 आहे. पुन्हा या प्रश्नाला मी असं टायटल दिलेलं आहे, शॉर्टकट टायटल, डू द ॲक्टिव्हिटीज. पुन्हा A1ला ओनली ट्रू ऑर फॉल्स आणि फक्त ट्रू हे जे काय आन्सर्स फक्त लिहिलेले आहेत. कुठेही एवढी लांब लचक ही स्टेटमेंट मी लिहून माझा वेळ या ठिकाणी अजिबात वाया घालणार नाही किंवा तुम्हाला घालण्याचा सल्ला देखील या ठिकाणी मी देणार नाही. तर त्याच्यानंतर या पॅसेजचा जो दुसरा प्रश्न आहे तुम्ही पाहू शकता, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द ऑर्डर ऑफ ऑकरन्स. म्हणजे आणि याला आपण सिम्पल टायटल काय दिलेले, ऑर्डर. असं ऑर्डरचे 4 स्टेटमेंट या ठिकाणी लिहिलेले आहेत. पाहू शकता कशा प्रकारे हे सुटसुटीत अशी उत्तरपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर A3 काय म्हटलंय, डिस्क्रायबिंग वर्ड्स. आपल्याला 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स या ठिकाणी लिहायचे. तसं आपण लिहिलं फेअर, प्रेटी, एंगेज्ड, हेल्दी, स्ट्रॉंग. पुन्हा A4 क्वेश्चन, याला टायटल काय दिलं आपण, डू ॲज डिरेक्टेड. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक असणार आहे नॉट ओनली बट ऑल्सोचा, दुसरा असणार आहे अनेबल टू यूज करायचा. म्हणजे ॲट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रेटी, नॉट ओनली बट ऑल्सो. दुसरं लिटल सुलेखा वॉज अनेबल टू स्पीक. आणि A5 ला आपण टायटल देतो पर्सनल रिस्पॉन्स. आणि A5 ला दिल्यानंतर त्याचं जे काही आपल्याला अपेक्षेनुसार म्हणजे संदर्भानुसार या ठिकाणी उत्तर द्यावयाचं आहे. तर हा A5 या ठिकाणी मी सोडवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यातला जो क्वेश्चन 1B आहे, जो आपल्याला पुन्हा एक 10 मार्कासाठी एक टेक्स्च्युअल पॅसेज असणार आहे, त्याचं उत्तर तो देखील आपण नवीन पेजवरती या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे, ज्याला आपण पुन्हा टायटल दिलेलं आहे डू द ॲक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये B1 कम्प्लीट करताना तुम्ही पाहू शकता, नुसता हा एवढाच भाग लिहिणं आपल्याला अपेक्षित नाही. फक्त प्रश्नपत्रिकाचं सोल्युशन करताना किंवा बोर्डामध्ये तुम्ही उत्तरपत्रिका लिहित असताना सो यू हॅव टू मेक द चेकर कम्फर्टेबल. म्हणजे तपासणाऱ्याला कमीत कमी म्हणजे आपण जास्त त्रास देता का म्हणे इन शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर. म्हणून आपल्याला या ठिकाणी पूर्ण हे सेंटेन्स लिहून
जो आपण भाग फिलअप करतोय, कम्प्लीट करतोय, त्याला अशा प्रकारे जर अंडरलाईन केलं तर तपासणारा शिक्षक नेमक्या उत्तरावर जाऊन त्याचा सुद्धा तपासण्याचा वेळ वाचेल आणि आपली उत्तरपत्रिका सुद्धा एक प्रकारे इम्प्रेसिव्ह होईल. त्याच्यानंतर या पॅसेजसाठी आपल्याला A2 आहे, जो कम्प्लीट द वेब आहे, त्याला मी नुसतं वेब असं टायटल दिलेलं आहे. क्वालिटीज ऑफ स्वामी, स्वामी अँड फ्रेंड्सचा हा पॅसेज आहे, जो तुम्हाला आउटलाईन करून द्यायचा राहिलेला आहे. स्वामी अँड फ्रेंड्स रिटन इन इंग्लिश, इथून याची एंडिंग आहे तुम्हाला. वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. क्वालिटीज ऑफ स्वामी: टेंडर, केअरिंग, लविंग, सेन्सिटिव्ह. पुन्हा क्वेश्चन B3, मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मिनिंग इन कॉलम B. पुन्हा मॅच हा बॉक्स आहे, अर्थात आपल्याला या ठिकाणी बॉक्स करणं गरजेचं आहे, पण मॅचिंग करताना, जोड्या लावताना त्या समोरासमोर लावायच्या आहेत. त्या अशा प्रकारे ब्रॅकेटमध्ये हे असं नकोय, किंवा अशा प्रकारे देखील हे असं देखील ह्या मागास पद्धती अजिबात इयत्ता 10वीच्या वर्गाला अपेक्षित नाहीत. ह्या स्टँडर्ड मेथडने अशा प्रकारे लिहून आपल्याला प्रत्येक प्रश्न इम्प्रेसिव्ह करून जास्तीत जास्त गुण पदरात पाडून घ्यावायचे आहेत. तर पाहू शकता, मिस्चिवस, नॉटी, encompasses circles around concern, worried, kids, children. पुन्हा B4, डू एज डिरेक्टेड. पुन्हा या ठिकाणी मी टायटल दिलेले आहे डू एज डिरेक्टेड. याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. पहिला आहे नेगेटिव्ह आणि दुसरा आहे करेक्ट क्वेश्चन टॅग. नेगेटिव्ह अशा प्रकारे केल्याने क्वेश्चन टॅगला मी अशा प्रकारे अंडरलाईन करून केलेला आहे. आणि पर्सनल रिस्पॉन्स काय होता, डू यू लाईक रिडिंग बुक्स, व्हाय. याला पुन्हा B5 असं पर्सनल रिस्पॉन्सचं टायटल आणि 3 ते 4 ओळीमध्ये त्या संदर्भाला धरून या ठिकाणी मी उत्तर लिहिलेलं आहे. तर हे झालं आपलं टेक्स्च्युअल पॅसेजेस. ओके, आता जायचं आपल्याला पुढच्या सेक्शनकडे. जे पुढचं जे सेक्शन आहे ते असणार आहे सेक्शन 3 आणि जे असणार आहे पोएट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला 10 गुणांसाठी असणार आहे. सो सेक्शन 3 पोएट्री इज ऑल्सो फॉर 10 मार्क्स. So you have to solve a stanza for 5 marks and you have to write the appreciation of the poem. So it is for 5 marks. So the whole topic is for 10 marks. म्हणजे संपूर्ण टॉपिक 10 मार्कासाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 5 मार्काचा स्टँजा सॉल्व्ह करणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये एका दिलेल्या पोएमचं ॲप्रिशिएशन 5 गुणांसाठी या ठिकाणी लिहिणार आहोत. तर जाऊया स्टँजा. पुन्हा पेज एवढी आपण स्पेस काय केलं या ठिकाणी सोडून देऊन काय केलेलं आहे, तर नवीन पेजवरती नवीन प्रश्नाची सुरुवात केलेली आहे. पाहू शकता तुम्ही सेक्शन 3 पोएट्री. पुन्हा टायटल शॉर्टकट डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी प्रश्न बघा काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपण याला काय दिलेलं आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह शॉर्टकट टायटल दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा रिझनेबल टायटल तो प्रश्न वाचून या ठिकाणी द्यावायचा आहे. पुन्हा जे आपण अल्टरनेटिव्ह चूज करतोय, निवडतोय, त्याला मी अशा प्रकारे अंडरलाईन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जो यातला A2 आहे, डिस्क्राईब द रूट इन द फॉलोइंग फ्रॉम द सिटी टू द विलेज. तर डिस्क्राईब द रूट असं शॉर्टकट टायटल आणि रूट अशा प्रकारे या ठिकाणी मी डिस्क्राईब केलं आहे. आणि तिसऱ्या A3 मध्ये काय, राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. लाईट फ्लाईज, तुमचे स्वतःचे रायमिंग्स वर्ड ठिकाणी 1 किंवा एकापेक्षा 2 लिहिलं तरी चालते, जेणेकरून चुकलं तरी आपला गुण या ठिकाणी जाणार नाही. तर हे झालं आपलं कोणत्या प्रश्नातलं, तर आपण हा प्रश्न होता आपला क्वेश्चन 3A. आता जाणार आहेत क्वेश्चन 3B कडे, जो असणार आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. सो द पोएम इज स्टॉप्स बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. आणि पॉईंट्स जर आपल्याला ॲप्रिशिएशनचे माहीतच आहेत की जे 5 टॉपिक्स असणार, 5 पॉईंट्स असणार आहेत. टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, जसं दिल्या प्रकारे हा प्रश्न जागा स्पेस सोडलेली. पुन्हा आपण नवीन पेजवरती ॲप्रिशिएशनच्या बाबतीत माझा माझ्या 10वीच्या विद्यार्थी मित्रांना एक मोलाचा सल्ला असेल की तुम्ही ॲप्रिशिएशन हे अशाच प्रकारे लिहायला पाहिजे, जसं मी सांगतो त्याप्रमाणे. शॉर्टकट नका लिहू, जेणेकरून तुमची उत्तरपत्रिका इम्प्रेसिव्ह होणार नाही. टायटल, तर बाकी विद्यार्थी काय लिहितात, टायटल म्हटल्यानंतर फक्त स्टॉपिंग बाय वूड ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. याऐवजी जर आपण असं लिहिलं पूर्ण वाक्यामध्ये, द टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. नेम ऑफ द पोएट, द नेम ऑफ द पोएट इज रॉबर्ट फ्रॉस्ट. राईम स्कीम, द पोएम, the rhyme scheme of the first 3 stanza is AABA and the rhyme scheme of the last stanza is AA. मग जसं जर संपूर्ण पोएम राईम स्कीम 1 नसेल तर आपल्याला तशी अशा प्रकारे स्टँजा वाईज ती डिवाइड करावी लागणारी आहे. फिगर ऑफ स्पीचमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. फिगर ऑफ स्पीचमध्ये मी कशा दिले, द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच आर यूज्ड इन द पोएम. पहिला रिपिटेशन, इन्व्हर्जन, पर्सोनिफिकेशन,
मेटाफर, हे 4 फिगर ऑफ स्पीच दिलेले आहे कारण माझ्याकडे वेळेचं बंधन नाही मित्रांनो. पण तुम्हाला वेळेचं बंधन असेल परीक्षेमध्ये, म्हणून तुम्हाला हा प्रश्न एका गुणांसाठी असणार आहे. म्हणून एवढं फार लांब लचक लिहायची गरज नाही. तर तुम्हाला या ठिकाणी कोणता एक फिगर ऑफ स्पीच लिहायचा आहे त्याचं एक्सप्लेनेशन नेऊन तुम्ही बाकीच्यांचं नुसतं जरी नेम जरी लिहिले, नावं जरी लिहिले, तरी तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क्स मिळणार आहेत. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तो लिहू शकता. पण माझा सल्ला असेल एक लिहिणे आणि बाकीच्याचं सिंपल फक्त नावं लिहिली तरी ती चालतील. आणि थीम सेंट्राइड आहे, ज्याला 2 मार्क्स असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 2 ते 3 ओळीमध्ये कविता नेमकी कशावर डिपेंड आहे हे तुम्हाला अभ्यासावर म्हणजे वाचून आता माहीतच आहे आपल्याला, वर्षभर आपण त्याचाच अभ्यास करतोय. त्यामुळं अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सुंदर प्रकारे याचं सोल्युशन करणं गरजेचं आहे. तर पूर्ण ॲप्रिशिएशन ह्या एका म्हणजे अशा प्रकारची तुमची बोर्डाची उत्तरपत्रिका असणार आहे. ते कसं दिसते ते तुम्ही अगदी पाहू शकता. आता पुढे जाऊया आपण पुढच्या सेक्शनकडे. सेक्शन नंबर 4. Section 4 non-textual passage. So it is for 15 marks. So you have to solve the passage for 10 marks and you have to write the summary of the same passage for 5 marks. पहिल्यांदा आपल्याला काय करणार आहे की हा जो पॅसेज आहे आपल्याला या ठिकाणी हा पॅसेज दिलेला आहे, अनसीन पॅसेज ज्याला नॉन टेक्स्च्युअल म्हणतो, तो पॅसेज आपल्याला 10 मार्कासाठी असणार आहे. आणि नंतर त्याच पॅसेजची आपल्याला या ठिकाणी समरी लिहावायची आहे जी आपल्याला 5 गुणांसाठी असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही F5. आता जाऊया पुढच्या सेक्शनकडे. नवीन पेज असेल त्याच्यासाठी आपल्याला सेक्शन 4 नॉन टेक्स्टुअल पॅसेज टायटल क्वेश्चन 4A शॉर्टकट टायटल डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. A1 मध्ये पुन्हा फिल इन द ब्लँक्स या मी अशा प्रकारे काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. 2 मध्ये पुन्हा फक्त तुम्ही हे प्रश्नपत्रिका तुम्हाला कोणत्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकते. A2 मध्ये कम्प्लीट द वेब शॉर्टकट वेब. मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर भरतनाट्यम, मणिपुरी, कथक, कथकली. त्याच्यानंतर क्वेश्चन A3 अँटोनिम्स. फक्त अँटोनिम्स असंच या ठिकाणी मी टायटल दिलेलं आहे. अँटोनिमचं टायटल लिहिताना हे अशा प्रकारे सिम्बॉलने तुम्ही मांडू शकता एका लाईनमध्ये. A4 डू ॲज डिरेक्टेड. पहिला जो होता नो अदर म्हणजे डिग्रीचा क्वेश्चन होता तो अशा प्रकारे. आणि दुसरा जो आहे ॲज वेल एज आपल्याला या ठिकाणी वापरायचं. जसं नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. या डिग्रीच्या टॉपिकचे 3 ते 4 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला ऑलरेडी पाहायला मिळतील. लेटर किंग्स ॲज वेल एज रिच पीपल लेंड देअर पेट्रोज टू इट. ॲज वेल एज या ठिकाणी वापरलेलं आहे. पुन्हा A5 क्वेश्चन शॉर्टकटमध्ये या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स असं टायटल दिलेलं आहे प्रत्येक. आणि जो काही बुलेट पॉईंट जर करता येत आले असतील तर तुम्ही बुलेट पॉईंटनी सुद्धा त्याचं उत्तर देऊ शकता. तर अशा प्रकारे हा आपला जो एक नॉन टेक्स्च्युअल किंवा ज्याला आपण अनसीन पॅसेज असं म्हणू शकतो तो आपण या ठिकाणी 10 गुणांसाठी सॉल्व केलेला आहे. तर आता जाऊया आपण पुढच्या क्वेश्चन 4B ला जो असणार आहे जो आपल्याला वरच्या याच समरी रायटिंगसाठी आपल्याला असणार आहे, ज्याला आपल्याला 5 मार्क्स असणार आहे. या समरी रायटिंगसाठी आपण असं सुंदर असं एक टायटल दिलेलं आहे ज्याला आपल्याला 1 गुण असणार आहे. आणि समरी रायटिंग ही अशा प्रकारे 100 ते 150 शब्दामध्ये म्हणजे दिलेल्या पॅसेजच्या कमीत कमी शब्दामध्ये. आणि समरी रायटिंग करताना आपण पहिल्यांदा त्या पॅसेजची थीम म्हणजे नेमका तो पॅसेज कशावर डिपेंड आहे ते आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. आणि वाक्यरचना करताना ती पुरेपूर आपल्या भाषेमध्ये आपण समरी रायटिंग केली तर ती अधिक इम्प्रेसिव्ह होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देईल. ह्याला देखील आपण असं समरी रायटिंग असं एक शॉर्टकट टायटल या ठिकाणी दिलेलं आहे. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सेक्शनकडे जो सेक्शन V5 असेल रायटिंग स्किल जे 20 गुणांसाठी आपल्याला असणार आहे. ज्याच्यामध्ये पहिलं असणार आहे आपल्याला लेटर रायटिंग. आता लेटर रायटिंग करताना माझ्या विद्यार्थी मित्रांना माझा एक मोलाचा सल्ला असेल की तुम्ही पहिल्यांदा हा जो प्रश्न आहे तो काळजीपूर्वक वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यामध्ये तुमच्या भरपूर चुका होतात. मग हा प्रश्न जर वाचला नसेल तर निश्चितच तुम्हाला तुमच्या चुका होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे, या ठिकाणी जो पत्र लिहिणार आहे जो सेंडर आहे त्याचं नाव प्रोव्हाइड केलेलं असते, कधी कधी त्याचा ॲड्रेस सुद्धा प्रोव्हाइड केलेला असतो. नाहीतर मग आपण काय करतो, हां चला लेटर रायटिंग आहे ना पूर्ण चला, मग त्याच्यानंतर आपण काय करायचं त्याचं नाव लिहायचं नाही, मग आपल्याच ठिकाणी त्या ठिकाणी ABC लिहायचं किंवा XYZ लिहायचं किंवा स्वतःचं नाव लिहायचं. ही फार मोठी तुमची चूक ठरणार आहे. त्यामुळं हा भाग जो आहे लेटरचा तो तुम्हाला काळजीपूर्वक लेटर सुरुवात करण्यापूर्वी वाचायचा आहे. तर पत्राचा विषय तुम्ही इथे पाहू शकता. तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका देखील आहे.
आणि या ठिकाणी मी तुमच्या बाजूला या ठिकाणी उत्तर देखील लिहिलेलं आहे. अशा प्रकारे हे एक आदर्श असं लेटर जे ब्लॉक फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मल लेटर असेल, आणि इन्फॉर्मल लेटर्स मी लिहा तुम्हाला असा सल्ला देणार आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळू शकतात. ब्लॉक फॉर्मॅट तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सगळ्या ज्या काही बाजू ज्या काही गोष्टी आहेत ते मी ह्या डावीकडनं सुरुवात केलेल्या आहेत. आणि नवीन पॅरेग्राफ सुरुवात करताना 3 सुटेबल अशा पॅरेग्राफमध्ये ही लेटर रायटिंग केलेली आहे. आणि प्रत्येक पॅरेग्राफला मी कसल्याही प्रकारची डावीकडनं मार्जिन किंवा समास सोडलेला नाही. हा पूर्ण भाग असा एकाच लाईनमध्ये अगदी शेवटपर्यंत आलेला आहे, आणि तीच काळजी तुम्हाला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर हे लेटर तुम्ही पाहू शकता. लेटर रायटिंगचा देखील एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारे एक पहिली जी बिगिनिंग, हा जो मिडल आहे तो या तुमच्या ॲडनुसार तुम्हाला माहिती आहे पॅरेग्राफमध्ये, आणि हे एंडिंग असा हा पुरा समारोप या ठिकाणी विथ लव युअर लव्हिंग फ्रेंड दीपक पवार. प्रत्येक प्रश्न अगदी तुम्हाला प्रत्येक नवीन पेजवरतीच सुरुवात करायचं आहे, जेणेकरून तुमची उत्तरपत्रिका जी आहे ती अधिक आकर्षक या ठिकाणी दिसणार आहे. आता वळूया आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. जो दुसरा प्रश्न असेल आपला, हा जो क्वेश्चन आपला हा प्रश्न क्रमांक होता 5A. आता हा जो क्वेश्चन आहे तो आहे आपला 5B, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न आहेत. पहिला आहे डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स 4.5 किंवा अगदी 5 मार्क्स मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी डायलॉग रायटिंग हा टॉपिक बेनिफिशियल असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ए मध्ये काय करायचं आहे, तर ए मध्ये फक्त प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. जे काही जंबल सेंटेन्सेस आहेत त्या जंबल सेंटेन्सेसपासून आपल्याला डायलॉग प्रिपेअर तयार करायचे, ज्याच्यामध्ये 4 सिंपल सेंटेन्स आहेत. त्यांचा अचूक क्रम लावून आपल्याला या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे. तो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 1 2 आहे, 1 2 3 4 अशा प्रकारे 1 गुण, पण क्रम मात्र अचूक येणं गरजेचं आहे. आणि जो दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये कंप्लीट द डायलॉग सो इट हॅज ओनली 2 सिंपल क्वेश्चन्स विथ 2 सिंपल आन्सर्स. बघा, डू यू लाईक पेट ॲनिमल्स? महेश: येस आय लाईक पेट ॲनिमल्स व्हेरी मच. वाय डू यू लाईक पेट ॲनिमल्स? आय लाईक पेट ॲनिमल्स बिकॉज दे आर युजफुल टू अस इन व्हेरियस वेज. अशा प्रकारचे 2 साधे प्रश्न आणि त्याचे साधे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. आणि क्वेश्चन यातला जो सी असणार आहे तो आपल्याला 3 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी आपल्याला एक थीम एक विषय दिला असणार आहे, ज्या विषयावर आपल्याला कितीतरी मिनिंगफुल 3 एक्सचेंजेस करावे लागणार आहेत. आणि यासाठी देखील आपल्याला प्रश्न वाचणं गरजेचं आहे. ह्या ज्या डायलॉग्स आहेत आपल्याला राम आणि श्याममध्ये आपण काय करतो, घाईघाईमध्ये वेगळेच नाव घेतो किंवा ABC असं काहीतरी घेऊन ह्या आपल्या अतिशय गंभीर अशा चुका करतो. त्या गोष्टी आपल्याला टाळणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन, की वृक्षारोपणाचं या ठिकाणी महत्त्व विशद करणाऱ्या 2 मित्राच्या राम आणि श्यामचे आतले जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. अशा प्रकारे हा डायलॉग रायटिंगचा प्रश्न पुन्हा येथे सुद्धा आपण सेपरेशन दिलेलं आहे. आता जाऊया आपल्या ह्या पुढच्या प्रश्नाकडे. जो पुढचा प्रश्न आहे, आपल्याला स्पीच रायटिंग लिहायची गरज नाही, कारण आपण डायलॉग रायटिंग या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहे. ओके, पुढे जाऊया. क्वेश्चन 6A ला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. पहिली असेल A1 मध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल, आणि A2 मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे आणि तुम्हाला जर 90 किंवा 90 पेक्षा जास्त की 93 94 95 96 97 पर्यंत गुण पाहिजे असतील तर आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळवण्यासाठी हा टॉपिक घेणं गरजेचं आहे. जर आपण हा टॉपिक म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल घेतला तर ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शनमध्ये मिस्टेक्स होऊ शकतात आणि आपले मार्क्स कमी होऊ शकतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी A2 नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा प्रश्न घ्यायचा आहे, ज्याच्यामुळं हा प्रश्न आपल्याला फक्त मोजून 5 मिनिटांमध्ये होऊ शकतो आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळवून देऊ शकतो. तर काय, रीड द पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द गिवन टेबल सुटेबल टायटल टू इट. तर आपल्याला हा पॅरेग्राफ वाचायचा आणि अशा प्रकारे हा टेबल फिलअप करायचे. या टेबलसाठी आपल्याला एक सुटेबल असं टायटल देखील या ठिकाणी द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी टायटल दिलेले अतिशय सुंदर असा हा टेबल काढलेला आहे. टेबल काढताना देखील पुन्हा एक आपल्याला गोष्ट करायची आहे, हा टेबल वरून फिलअप करत यायचं आहे, म्हणजे वरून आपल्याला माहिती भरत यायची आहे. नाहीतर सुरुवातीला काय करतो आपण, हे सगळे पॉईंट्स या ठिकाणी ॲड करतो, एज, क्लास, फेवरेट सब्जेक्ट, हॉबीज, लाईक्स, आणि मग पुन्हा काही जे पॉईंट्स असतात ते एका लाईनमध्ये बसत नाहीत आणि मग ते आपलं ते खाडाखोड होते, काहीतरी त्याच्यामध्ये दाटी अक्षरांची होऊन आपलं जे
जे प्रेझेंटेशन आहे ते पुन्हा थोडंसं डाऊन होतं किंवा ते थोडंसं फारसं चांगलं दिसत नाही. म्हणून पहिला पॉईंट काय केला आपण या ठिकाणी एज 16-13 पॉईंट क्लोज. तुम्ही रेश मारू शकता, वेळ असेल तर, नसेल तर सिम्पली एका लाईनचं स्पेस देखील सोडू शकता. आपण बॉक्स मारणं गरजेचं, या ठिकाणी तुम्ही हा बॉक्स मारणं गरजेचं आहे. क्लास 10-7 फेवरेट सब्जेक्ट मॅथ्स सायन्स. हॉबीज वॉचेस मूवीज अँड रीड बुक्स, गार्डनिंग अँड स्विमिंग. लाइक्स फास्ट फूड, हेल्प्स मदर इन किचन, लव्स होममेड फूड. गोल इन लाईफ टू बिकम अ इंजिनियर, टू बिकम अ डॉक्टर. तर यासाठी आपल्याला हा जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नावाचा टॉपिक आहे हा कमीत कमी अतिशय कमी शब्दामध्ये आपल्याला या ठिकाणी तुम्हाला एक्सप्रेस करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला उत्तरपत्रिका इम्प्रेसिव्ह होईल आणि तुम्हाला 5 पैकी 5 या ठिकाणी गुण मिळतील. आता वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो आहे आपला क्वेश्चन 6B, ज्याचं टायटल आहे एक्सपॅन्ड द थीम. पुन्हा या एक्सपॅन्ड द थीममध्ये आपल्याला 2 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक B1 मध्ये न्यूज रिपोर्ट आहे आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं तर दिलेल्या बिगिनिंग किंवा एंडिंगवरती एक स्टोरी डेव्हलप करायची. आणि इथे माझा तुम्हाला अतिशय एक प्रेमाचा किंवा तुमच्या फायद्याचा सल्ला असेल की तुम्ही डेव्हलपिंग स्टोरी हा टॉपिक काय करा या ठिकाणी पूर्ण करा, घ्या तुमच्या निवडीसाठी, कारण तो तुम्हाला 4-4.5 मार्क्स अगदी चांगल्या प्रकारे मिळवून देतो. त्या मानाने रिपोर्ट रायटिंग हा प्रश्न थोडासा तुमच्यासाठी क्लिष्ट किंवा थोडासा कॉम्प्लेक्स ठरू शकतो, बरोबर. तर अर्थात ती तुमची चॉईस असणार आहे, पण माझं सजेशन तर स्ट्रॉंगली डेव्हलपिंग स्टोरी असेल. यामध्ये आपल्याला ही बिगिनिंग दिली आहे, तुम्ही पाहू शकता. वन्स अ स्कूल बॉय वॉज रिटर्निंग फ्रॉम हिज स्कूल वॉकिंग अलॉंग द रेल्वे लाईन अँड ही नोटिस्ड. आता आपली कल्पनाशक्ती वापरून आपल्याला ही स्टोरी या ठिकाणी काय करायची, पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टोरीला सुटेबल असं टायटल देखील तुम्हाला या ठिकाणी द्यावायचं आहे. तुमच्या स्टोरीची सत्यता पडताळायला कोणी पाहणार नाही, पण तुमची या ठिकाणी कल्पनाशक्ती आणि तुमची शाब्दिक रचना पाहून तुम्हाला या ठिकाणी गुण दिले जाणार आहेत. टायटल असं तुम्ही मोठ्या अक्षराने मधोमध मांडायचं आणि स्टोरी डेव्हलप करताना ती मोस्टली सिंपल पास्ट टेन्समध्ये करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही स्टोरी रायटिंग. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या सेक्शनकडे, जे सेक्शन 6 असणार आहे, स्किल डेव्हलपमेंट, जे आपल्याला 5 गुणांसाठी असणार आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीचा आणि आपल्या हक्काचा टॉपिक म्हणजेच कोणता, तर ट्रान्सलेशन असणार आहे. तर ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांना खूप आपल्या मराठीच्या जे काही शुद्ध लेखनाचे प्रॉब्लेम, जे काही रूल्स असतात या ठिकाणी फॉलो करावं लागणार आहेत. याच्यामध्ये A, B आणि C असे 3 सेक्शन असणार आहेत. ए मध्ये आपल्याला काय, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये 6 पैकी फक्त किती 4, पण आपण सगळे सॉल्व्ह करणार आहोत. आणि यांचं उत्तर लिहिताना त्यांचे प्रश्नांचे क्रमांक अचूक देणं गरजेचं आहे. जम्बल्ड ऑर्डर होता कामा नये, अदरवाईज सो यू विल नॉट गेट द मार्क्स ऑफ दिस क्वेश्चन. तुम्ही पाहू शकता आता दोन्ही पॅरलल या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. इकडच्या डाव्या बाजूला तुमची प्रश्नपत्रिका आणि उजव्या बाजूला तुम्हाला त्याचे उत्तर दिले. जनरल, सामान्य, अरायवल आगमन, बेगर भिकारी, ऑनर, पॅराडाईस, मुवमेंट. शब्दाच्या जातीनुसार फक्त प्रश्नांचा क्रमांक, पुन्हा संपल्यानंतर सेपरेशन. त्याच्यानंतर जो बी आहे तो बी मध्ये तुम्हाला हे 4 वाक्य दिलेत, 1, 2, 3, 4 शुद्ध मराठी भाषेमध्ये. अगदी अंक जरी असतील तरी ते मराठी भाषेमध्येच भाषांतरित झाले पाहिजे. तर बी मध्ये प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन, बागेत अधिकाधिक झाडे लावा. एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज, प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे. डोंट प्लग द फ्लावर्स, फुले तोडू नका. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, झाडे वाचवा जीवन वाचवा. याच्यासाठी आपल्याला 2 असणार आहेत आणि आपल्याला या 4 सेंटेन्सपैकी या ठिकाणी 2 सॉल्व्ह करावायचे आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे जो सी सेक्शन, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रोहर्ब्स असणार आहेत, ॲडम्स असणार आहेत, ज्यांना ॲडम्स म्हणजे मराठी म्हणीमध्येच रूपांतर करायचे. यांचं ट्रान्सलेशन शाब्दिक करावयाचं अजिबात नाही. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. माइट इज राईट, बैतो कानपे, दोन्हीपैकी एक, पण क्रमांक मात्र या ठिकाणी द्यायला आपल्याला विसरावायचे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इयत्ता 10वीच्या बोर्डाची जी प्रश्नपत्रिका होती त्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं या ठिकाणी आपण सोल्युशन केलेलं आहे. आदर्श पद्धतीनं जे सोल्युशन तुम्हाला फॉलो केलं तर निश्चितच 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण अतिशय आरामशीरपणे या ठिकाणी पडणार आहेत. फक्त हा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी लागू करणं मात्र गरजेचं आहे. तर हीच प्रश्नपत्रिका मी तुम्हाला अशा प्रकारे देखील तुम्ही एकदा पाहून घ्या.
आपलं हे जे आहे, हा जो भाग आहे हा पेज नंबर 1 आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 2 प्रत्येक प्रश्न नवीन पानावरती. पेज नंबर 3 सेपरेशन लाईन देऊन या ठिकाणी. पेज नंबर 4 अशा प्रकारे असं काही दिसणार आहे. सध्या हा जो फॉर्मॅट आहे तो मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मी तयार केलेला आहे, जो एक आदर्श नमुना असेल तुमच्यासाठी, जो तुम्हाला 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण मिळवून देण्यास अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी ठरणारं आहे. तर अशाच प्रकारे इंग्रजी विषयाच्या किंवा इतर व्हिडिओसाठी चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर निश्चितच तुमच्या मित्रांकडे शेअर करायला देखील विसरू नका. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.